नमस्कार नमस्कार नमस्कार. मी पुष्कर श्रोत्री तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा. लाईफच्या प्रॉब्लेमवर फंटास्टिक मात्रा. बरं का लोको, आमच्या शांतिकुंज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये कायम शांतीभंग घडणाऱ्या काही घटना घडत असतात. पण आज आमच्या सोसायटीमध्ये अत्यंत आनंदाची बातमी आहे. अहो, बातमी अशी आहे की आमची ती श्रद्धा आहे बघा, श्रद्धा. अहो, कदमांची मुलगी, अहो तिचं लग्न ठरलेलं आहे. कसं म्हणजे काय? अहो, तिचं एका अथर्व नावाच्या मुलावरती प्रेम बसलं. त्या अथर्वला हिची भाषा कळली. खरं तर प्रेमाला भाषाच नसते, पण एकमेकांना एकमेकांची भाषा कळली. त्यांनी विवाह निश्चित केलेला आहे आणि त्या प्रित्यर्थ आज कदमांनी आमच्यासाठी पार्टी ठेवलेली आहे. कांदे पोह्याचा आमच्यासाठी असा एक जंगी कार्यक्रम ठेवलाय. खरं तर कदमांनी कांदे पोह्यामध्ये मच्छी घालायचा कार्यक्रम ठेवला होता, पण आमच्या काही सूज्ञ लोकांनी तो प्रोग्राम उधळून लावला. म्हणून आत्ता आमच्यासाठी कांदे पोहे आणि रात्री खास लोकांसाठी ओली मच्छी अशी पार्टी ठेवलेली आहे. तर आता मला भूक लागलेली आहे. कांदे पोह्यांचा वास असा दरवळतो आहे. मला त्या पार्टीला जायलाच पाहिजे. मी एकटा जाणार नाही, तुम्हाला घेऊन चालणार आहे. या या, चला 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 चला. नमस्कार नमस्कार. सोसायटीतल्या सगळ्या रहिवासींना माझा नमस्कार आहे. वेलकम वेलकम आहे. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, येल कमी आहे तेव्हा सगळ्यांनी पोहे खाऊन घ्या. नाही, पण कदम तुमचं मनापासून अभिनंदन. नाही, तुमच्यासारख्या माणसाच्या मुलीचं लग्न होत. तुमच्यासारख्या माणसाच्या मुलीचं लग्न होतंय म्हणून अभिनंदन. हो श्रद्धा गो, माझ्या शोनक बाळते आता लग्नासाठी उभं राहिलंय. बरं वाटतंय खरंच. श्रद्धा, तुला ना एक चांगला तरुण देखणा पुरुषासारखा पुरुष मिळो ही सदिच्छा ग. बाई बाई बाई, माझ्या सोनूचं लग्न ठरलंय. हो ना भाऊजी? काँग्रेस काँग्रेस श्रद्धा. धन्यवाद धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना अति धन्यवाद. आज तुम्ही इथे माझ्या विवाह निश्चिती समारोहाला उपस्थित राहिल्यामुळे माझा आनंद अगदी द्विगुणित झाला आहे. आणि आपण सगळे आज इथे हसत मुखाने अशा आपण गप्पा मारतोय म्हणून माझे मन अति प्रफुल्लित झाले आहे. भाऊजी, कोण आहे मुलगा? मुलगा कोण आहे सांगतो. म्हणजे मी नाही ठरवलं, आमचा गोट्या बाबा आहे ना, त्यांनी सगळं हे म्हणजे त्याच्या येण्यानुसार त्याच्या टाइम टेबल नुसार त्यांनी जे काही ठरवलंय ना, ती सगळी सेटिंग गोट्या बाबांनी केली. होय का? मला वाटलं तुम्ही प्लेट आहे, तुम्ही चमचा निघाला तो. गोट्या बाबा कोण? गोट्या बाबा? अरे गोट्या बाबा म्हणजे अशा गोट्या टाकून तो कुणाचं लग्न कुणाशी कधी होणार आहे ते सांगतो. माझ्या विली कुठं वासाळा गेला होता काय समजत नाही. अरे वाचाऱ्या, तुझा बाबा कुठं होता आणि कुठं गोट्या गेल्या ते आम्हाला नको सांगू. पण आता जो काही बाबा येणार आहे ना, तो सगळ्या गोट्या घेऊन येणार आहे. येऊ द्या येऊ द्या. बाबा इकडे सुखी भव सुखी भव. हा, मला सांगा, सगळी तयारी झाली आहे ना? अरे सगळी तयारी झाली, फक्त तुमची आम्ही वाट बघत. मला मुलीचं नाव सांगा. सरदा. नाही बघा, तुमच्याकडे पाली सरडे वगैरे जे काय असतील ना, त्यांची लग्न नावात नाही. त्यांच्यावरती जाऊ नका. ते सरडा म्हणतात ना, तिचं खरं नाव आहे श्रद्धा. अच्छा अच्छा. आणि मुलाचं नाव काय? अनर्थ. पिताश्री, अनर्थ नाही, अथर्व. ते काय सांगतात? अथर्व. अरे अनर्थ अनर्थ अनर्थ. तुम्हाला एकदा सांगून कळले नाही का बाबा? अथर्व असे नाव आहे. नाही नाही, अनर्थ, घोर अनर्थ. काय झालं? 4 गोट्या बाहेर. नाही नाही नाही, या मुलीशी जो मुलगा लग्न करेल तो 1 वर्षात मृत्यूस प्राप्त होईल. हिचं लग्न या घडीला असंभव आहे. परंतु पिताश्री, मला आणि माझ्या नेत्रपर्णांना त्याचे श्रीमुख कमल अतीव भावले आहे. अरे वसारे, आता भावला भावली खेळायचं वय आहे का? हो कदम, हो कदम. आपला मेंदू केवढा आहे?
वाटाण्या एवढा तो वापरू नका. भावले आहे म्हणजे आवडले आहे असं म्हणते ती. आता आवडले, आता काय करायचं? लग्नाचं वय आहे का? नाही तर लग्न आहे तर नको करायला. लग्न आता मी करायला काय पाहिजे. म्हणतो, ते गोट्या बाबा एवढे तत्वज्ञानी तर बघतील ना काय इथं काय आहे. हो बघतीलच होते. हा. अशा बाबा भलते भारी असतात. वय. आमच्या गावाकडे तर आहे हा. ना एक एसटी बाबा होता रे भाऊ. काही बोलू नका हो राजपूत. नाही हो, खरंच सांगून राहिलो ना. आमच्या गावाकडे आहे हा. ना एसटी स्टँड नव्हता बा. पंचायत समितीचं एक झाड होतं ना, त्याच्या खाली येऊन एसटी थांबायची. तर हा जो बाबा होता ना, हा त्या झाडाच्या खाली थांबून दुरून एसटी यायची ना, तिचा नंबर ओळखायचा तो. हा, खोटं वाटत असेल ना तुम्हाला, मी हिला विचारा. हो ना हो, म्हणजे ते बाबा आहेत ना, त्यांनी त्यांना सांगितलं होतं बुवा का कुठल्या नंबरच्या एसटीतून मी उतरणार आहे म्हणून. मग हे ना बरोबर त्या एसटी समोर जाऊन उभे राहिले. म्हणजे त्या बाबांमुळेच आमची भेट झाली बुवा. हे सगळ्यांना मला भंपक वाटतंय. नाही तर काय, तुम्ही 2 दिवस त्यांना वेशीच्या बाहेर थांबलात ना, तर या गावामधनं कुठच्या एसट्या जातात, त्यांचे नंबर काय असते लगेच सांगू शकतो. एक तर तुमच्या गावामध्ये ना एसटी स्टँड, त्याच्यातनं किती एसट्या जाणार मोजून 3-4, त्याचे नंबर पाठ करायला काय जाते त्या बाबाला. भंपक आहे भंपक. बाबा काहीतरी करा, गोट्या व्यवस्थित टाकाने बघा जरा. अहो असं काही नसतं. आता आमच्या लग्नाच्या वेळी नाही का, आम्हाला सुद्धा भटजी सांगत होते पत्रिका जुळत नाहीये लग्न करू नका, पत्रिका जुळत नाहीये लग्न करू नका. काय झालं, आज 10 वर्ष झाली आमच्या लग्नाला, आहोत ना व्यवस्थित. या मुलीचं असंच काहीतरी वाईट होईल तुम्हाला सांगून ठेवतो मी. नाही सोत्री, तुम्ही जरा गप्प बसा. हे बघा बाबा, तुम्ही काहीतरी करा, गोट्या व्यवस्थित टाका. तुम्ही बोलाल ते मी करायला तयार आहे बाबा. करावंच लागेल, त्यातच तुझी भलाई आहे. ओ गोठ्या बाबा काहीतरी करा ओ, पोरगीला ना पोरग खूपच आवडले. वय वय बर मुली इकडे ये. ये 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 या इकडे. का लवकर 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 लवकर. हे घे, हे मोठा घे. हा, टाक टाक याच्यात टाक. हा. बस, अर्र. गेल्या बाहेर बघ. बघा, बघितलं, कुठल्याच गोट्या टिकत नाहीये. मुलगा 100% मारणार. गोट्या बाबा त्याला गोट्या आहेत ना सगळ्या, त्याचं कनेक्शन जोडा, काहीतरी मार्ग दाखवा आम्हाला. ओ पोरगी रडते बिचारी. अहो मोरे, काय चाललंय तुमचं? अरे तुम्ही काय या बाबाच्या नादी लागलायत? पुष्की सांग ना यांना. ऐका राजपूत, मोरे, कदम, आपण आधुनिक जगात वावरतोय. कुठे बाबा बिबांच्या नादी लागता हो? असं काही नसतं हो. या बिचारीला तो मुलगा आवडला, ही त्याच्यासाठी रडते. हिचं लग्न लावून टाका ना, याला हाकला. ओ सोत्रे, तुम्ही आमच्या घरच्या लफड्यामध्ये पडू नका. अरे बाबा बाबा बाबा, याच्यातून काहीतरी मार्ग काढा. काहीतरी मार्ग काढा. तुम्ही बोलाल ते मी ऐकायला तयार आहे. सांगायचा उपाय. अरे सांग ना वासरे, तू काय सांगतो? हे बघा, तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न एखाद्या दुसऱ्या व्यक्तीशी लावून द्या. काय फालतू धंदे करत बसलाय? फालतू धंदे? अरे फालतू धंदे म्हणतो आपल्याला. थांबा थांबा जरा, मला कौल लावू द्या, कौल लावू द्या. थांबा, लावा लावा, कौल लावा. दिसतंय दिसतंय दिसतंय? हा दिसतंय मला. काय दिसतंय? सगळ्या गोट्या एका रांगेत आल्या. रांगेत? म्हणजे एक उपाय आहे. तुम्ही तुमच्या मुलीचा कुकुर विवाह करा. अरे वासाऱ्या, तिचं जर का मी कुकर बरोबर लग्न केलं तर वर्षभर नुसतं शिट्ट्या पुढं काय? कुकर नाही, कुकुर कुकुर. कुकुर कुकुर तो कोंबडा झाला. कुकुर म्हणजे कुत्रा. तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न एखाद्या कुत्र्याशी लावा. मग वर्षभरात तो मरेल आणि नंतर तिला आवडणाऱ्या त्या अथर्वशी तिचं लग्न लावा. सगळं नीट होईल. बाबा बाबा, पण त्यासाठी तुम्हाला मोठी पूजा करावी लागेल आणि मला एक सोन्याचं कुत्र द्यावं लागेल. झाला बाबा, कुठली पूजा सांगा सांगा. सोन्याचं पण कुत्र देत. कदम थांबा हो, हे असं नसतं. श्रोत्री भाऊजी तुम्ही थांबा, तुमचा विश्वास नसेल पण आमचा आहे. बाबा, तुम्ही सांगा गोट्या आमचा पण बाबा. विश्वास आहे गोट्या बाबावर. पिताश्री तुम्ही हे काय करायला निघाला आहात? माझा विवाह एका श्वानाशी तुम्ही करताय. वासारे तू का? तुम्ही जर असे वागलात ना तर मी उभ्या आयुष्यात तुम्हाला क्षमा करू शकणार नाही. वासारे तू गप, तुझ्यासाठी चाललं नाही चाललंय. तुमच्या या वर्तनामुळेच मातोश्री आपण सोडून गेल्या. जर तुम्ही तुमच्या वर्तनात सुधारणा केली नाही ना तर मीही आपण सोडून जाईन. अरे वासारे, तुझ्या लग्नासाठी चाललं, तू काय सांगत? तू का? अहो कदम, ती काय बोलतीये जरा ऐका तरी. सुप्रिया तू कोणाला समजवायला जातेस ग? अगं झोपलेल्या माणसाला आपल्याला उठवता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्या माणसांना नाही उठवता येत. चल आपण जाऊया इकडनं. नाही, निघा निघा, आमचा विश्वास आहे या माणसावर. कदम, तुम्ही काळजी करू नका.
मी आहे ना हिला सूट होईल असा हँडसम कुत्रा पकडून आणतो बरं का याच्यासाठी. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. चला दर्शन घेऊन जाऊया. बाबा येतो आम्ही. बाबांचा आशीर्वाद घेऊन जा बरं. चला चला कुकुर विवाहाची तयारी करा. सगळ्या गोष्टी नाही करतो, तुम्हाला नंतर करतो. इमर्जन्सी गोट्या बाबा सगळी तयारी झालेली आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो ना, इकडं बँड बाजा आलेला आहे. आमिरचा बँड आहे ना, त्याने आपला बँड नाही वाजवलं म्हणजे जाईल. आला शैलूनी लाईट पण चकाचक करून टाकला नाही. सगळे दिसतील उजेडामध्ये लपडी नाही. आणि मंडप कवरा ज्वारात बांधलाय माहिती आहे. मी काय बोलतो, वर पक्षातली सगळी कुत्री जेवली का मग आपण जेवायचंय. नाही तर लफरी होतात त्याच्या. इकडे म्हणजे इकडे वरमाई कुत्रीलाच मी साडी दिली होती घालायला, तिने घातलं ना काय. नाही ना कदम भाऊजाऊ, काय सांगू तुम्हाला, एवढी मी मानपानाची साडी द्यायला गेले, तिची जोरात अंगावर भुंकली माझ्या. काहीच नाही, मी एवढी नाकात नथ घालायला गेले करून चावली मला इकडे. मला माहिती आहे ती कुत्री आहे, पण वराकडच्या किमान 5 लोकांनी तरी कपडे घालायला नको काय. नाही तर आपली इकडची सगळी कपडे घातलेली ना, तिकडची सगळी नांगडी. तर तुम्ही एक काम करा, कृपया त्यांना सगळ्यांना काय काय तरी नेचवा, साडी नेचवा चालू आहे, काय तरी नेचवा. हॅलो हॅलो, हा बोला बोला, काय झाले. हे बाबा वराने कपडे घातले का नाही. अरे वसरनो मारू नका रे, तो माझा जावय कुत्रा असला म्हणून काय झालं, तो माझा जावय आहे ना. तुम्ही एक काम करा, कपडे नाही घालत, टॉवेल गुंडाळून आणा, बघतो मी काय करायचं. ओके पिताश्री, काय झालं. पिताश्री आपण पुनर्विचार करावा का. ठीक आहे, मग टॉवेल नको, आपण अंडरवेअर वरती आणू. त्याचा पुनर्विचार नाही हो पिताश्री. मग मुळात श्वानाशी लग्न हा निर्णयच मला योग्य वाटत नाहीये. ओ ग बाळा माझी गोष्टी, असं नाही श्वानाची लग्न म्हणायचं. काय? अगं असं काय करते, एवढं ते गोट्या बाबांनी सांगितलं ना आपल्याला, ते योग्यच आहे, ते बरोबर आहे आणि तसंच व्हायला पाहिजे. आणि आपण तयारी आम्ही सगळे करूया. एवढं सांगून राहिले तर ऐक ना ग, तुला जास्त कळतं का. पण श्वानाशी लग्न ही कल्पनाच माझं मन स्वीकारू शकत नाहीये. अगं श्रद्धा, ए राजा ऐक, मृत्यूयोग टाळण्यासाठी चाललंय की नाही हे सगळं. एकदा का तुझा तो श्वान नवरा मेला की तू पुन्हा लग्नाला तयार हो की नाही? आता परत त्या बांगड्या काढू नको. 1 तास झाला मी बांगड्या घालते. हॅलो हॅलो हॅलो, काय करतो गोट्या बाबा, जरा या मागचं शास्त्र समजावून सांगता का तिला. गोट्या बाबा, काय ते शास्त्र सांगा. शास्त्र काय सांगू. अरे नाही सांगत, चिडू नको ना एवढा. नाही सांगू नाही शकत. ते जुनं शास्त्र आहे, जुनं एकदम. वसारा कुणाशी बोलतोय. आज वार काय बुधवार आहे, नॉनव्हेज आहे. गुरुवार काय सांगतो म्हणतो. हा वेळा का. नाही मी नाही ऐकून घेणार. चाल. नाही बुधवार नाही सांगत मी, बुधवार नाही सांगत. नाही गोठ्या बाबा, हो गोठ्या बाबा, कुणाशी बोलतो तुम्ही. त्याच्याशी हा काय वर आवडला त्याशी डायरेक्ट. हा मग अरे आम्हाला इकडे रेंज नाही, तुमची डायरेक्ट रेंज. अरे तो काय कुत्तलडा आहे का काय रे बाबा तो. काय झाले. अरे तो कुत्रा बोलता डेंजर आहे. मी त्याला टॉवेल गुंडाळायला गेलो, अरे तो माझ्या पायाच पकडत होता रे. हा बाबा करत होता एकदम तो. झालं वसरनो, तुम्ही पुरुषासारखं पुरुष ना, साधा तुम्हाला कुत्रा पकडता येत नाही का नाही. यार्या तुला सांग, कुठा कुत्रा. ओ भो अरे तो किती भो करतो रे. अरे तो कुत्रा आहे कुत्रा. ते काय कोंबडी आहे का झाप मारली पकडून घेतली बा. तसा नाही आहे, त्याला एवढे मोठे मोठे दात असतात, तो चावतो. तुम्हाला माहित नाही, आम्ही 4 जण 4 वेगवेगळ्या गल्लीत त्या कुत्र्याच्या मागे पळत होतो माहितीये का. अरे वॉचमॅन, आवरी अक्कल नाही. मी कुत्र्याला कपडे घालून आण बोलले तर तवरे काय जेव काय फटका. सारखं कुत्रा आणलं नाही, कुत्रा आणलं कारण जीव का फटकावर नव्हे. 14 इंजेक्शन घेतले बेंबी ती बरी दिसत नाही ती तुम्हाला. अरे एवढा कुत्रेगत पळलोय माहितीये का तुमच्या कुत्र्यासाठी. असं वाटत होतं आम्ही कुत्र्याच्या मागे नाही, कुत्रा आमच्या मागे पळत होतो. मी काय म्हणतो, ओ कदम नाही सांगायची गोष्ट नाही, पण सांगतो तुम्हाला. आपण ना कुठल्या तरी माणसाचंच नाव कुत्रा ठेवूया. आणि आपला तो शशी केबलवाला आहे ना, हिच्या प्रेमात तो आत्महत्या करणार होताच. म्हणजे काय करू आपण, हिच्याशी त्याचं लग्न लावून देऊ, म्हणजे वर्षभरात तो आत्महत्या करेल, तो मेला
की हिचं आपण दुसरं लग्न लावून देऊ काय? नाही मस्त आयडिया. मग म्हणजे काय आमच्या या गोट्या बाबाला पण आवरी आयडिया जमली नाही. असं वाटतं ना कुत्रा फेकून मारा. जरा आती होते असं नाही वाटत तुम्हाला? वाटत वा कदम. कदम काय झाले? हे अति होते तुमच्या लक्षात येत आहे ना? एकदम लक्षात आलंय. म्हणूनच तुमच्यासाठी मी एक अति आणलंय. अतिथी आणलेला आहे बघा. नमस्कार, बरं झालं तुम्ही आलात. वहिनी नाही अगं तू रणवीर ना बाजूला हो. हा आहे आजचा अतिथी. हो सोत्री, हा कुत्रा मोठा असं नाही वाटत कुत्रा कोणाला म्हणता? हे बघा ना काही घातलं कळत नाही काय. नाही अहो हे बाबा आहे. बाबा मग अलका कुबलम, अलका कुबलम, अलका कुबलम. आपलं काय ठरलं? अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन. आला की नाही निरंजन? काहीतरी बाबा की जय, भोंडे बाबा की जय, भोंडे बाबा की जय. पण हे भोंडे बाबा कोण आहे? मी भोंडे बाबा. मी काय बोलतो म्हणजे हे आमचं गोट्या बाबा. हे कुठले बाबा? यांच्याकडे गोट्या नाहीत. चिंचोके चिंचोके. हो चिंचोके बाबा. जरा सरळ घरी जायचं परेलला. आमच्याकडे ऑलरेडी एक बाबा आहे. ओ कदम, ओ असं काय करता? हे सिद्ध पुरुष आहेत. अरे पण हा पुरुष आहे आधी तर त्याला सिद्ध करू द्या. ही दाढी बघा, दाढी दाढी आहे मला दाढी. अरे वसरून दाढी तर बोकडाला पण असते. आओ कदम, यांच्याकडे जी शक्ती आहे ना ती कुणाकडेच नाहीये. काय कदम तुमच्या श्रद्धा जयंत्या होणाऱ्या नवऱ्याची पत्रिका आम्ही या भोंडे बाबांना दाखवली. ते हे काय म्हणाले माहितीये? काय सांगा ना आता काय म्हणाला ते. ह्या दोघांची कुंडली एकदम बरोबर आहे. आम्हाला पण माहिती आहे वसरा बरोबर आहे. हिच्याशी जो लग्न करेल त्याच्या आयुष्यात राजयोग आहे. काय आहे काय आहे? राजयोग, राजयोग, राजयोग. आणि तो 100 वर्ष आयुष्य जगेल. एक मिनिट मी पण भविष्य पाहिलेलं आहे. 3-3 गोट्या बाहेर जातात म्हणजे काय काय रे? मी बोलतो ते खरं की नाही? लग्न झालं ना या मुलीचं की वर्षभरात मुलगा मरणार. मी सांगतो ती काळ्या दगडावरची पांढरी रेगे. चुप. कुंडली मला पण बघता येते. मी तिची कुंडली बघितली आहे. त्या दोघांची कुंडली मजबूत आहे. त्यांच्या आयुष्याची दोर मजबूत आहे. वा 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 वा. कळलं मला? नाही नाही नाही, आमचे बाबा म्हणतात ते जास्त बरोबर आहे. नाही, आमचे बाबा म्हणतात ते बरोबर आहे. नाही नाही नाही, आमचे बाबा म्हणतात ते जास्त बरोबर आहे. नाही, आमचे बाबा म्हणतात ते बरोबर आहे. नाही मी सांगते ना, त्यांनी काय उगाच टाइमपास म्हणून गोट्या फेकला की काय? एक मिनिट गोट्या या टाइमपास म्हणूनच फेकायचे असतात. नाही नाही ओके बाबा, तुमच्यापेक्षा आमच्या गोट्या बाबांना जास्त सिद्धी प्राप्त झालेली आहे. आणि आमचे गोट्या बाबा काय उगाच सांगून राहिले का आम्हाला? काय मस्त शास्त्राप्रमाणे तोडगा काढला त्यांनी श्रद्धासाठी. खरं सांगू का राजपूत वहिनी आणि मोरे वहिनी, तुम्हाला ना शास्त्र बिस्त्र काही कळतच नाही. श्रद्धा जर तुमची मुलगी असती तर तुम्ही कुत्र्याबरोबर तिचं लग्न लावून दिलं असतात का? नाही बरोबर आहे तुमचं. काय काय बरोबर आहे म्हणून बोलताय विशाखा वहिनी? मगापासून तुम्ही त्यांच्या ग्रुपमध्ये होतात, तुम्ही त्यांना मदत करत होतात. गोट्या बाबांना चिंचुक बाबा कवरी फालतुगिरी चाले तुमची. आवरा सगळा कुटाणा करण्यापेक्षा कुणाच्यात कवरी ताकद आहे ते आता बघूया. भोंडे बाबा चमत्कारी आहे. भोंडे बाबा की भोंडे बाबा की गोट्या बाबा की गोट्या बाबा की होऊन जाऊ दे. स्टार्ट. या गोट्या बाबा की फाइट फाइट भोंडे बाबा फाइट दिखाओ. काय? भोंडे बाबा की भोंडे बाबा की ऐका नाही आता दोन अंगठ्या तुम्हाला. थांबा अजून वेळ थांबा.
थांबा. तुम्ही जर खरे सिद्ध पुरुष आहात ना तर आम्हाला जे पाहिजे ते चमत्काराने काढून द्याल. मला अशक्य काहीच नाही. मग आमच्यासाठी एक खूप मोठं कलिंगड काढून द्या. अपमान. नाही नाही कलिंगड. हा अपमान आहे आपला. घोर घोर गोंडे बाबा की बाबा की. नाही मी काय म्हणतो, अरे बाबा आहेस ना बाबा. बाबा गाडीत ना आणलाय तुला. नीट उभा राहा. अलक निरंजन अलक निरंजन. नाही, मी काय म्हणतो बाबा, हा. तर आता तो पळून गेलाय. कलिंगडचं नाव घेतलं पाला तो काढू शकत नाही. पण तुम्ही कलिंगड काढून द्या. तुम्ही खरं बाबा आहे. आम्ही सगळ्यांनी थोडं थोडं खा. नाही नाही असं काही कलिंगड काढून दाखवता येत नाही. कारण काय या जब्ब्यामध्ये जे बसतील तेच काढून दाखवता येतं. कलिंगड कसं बसेल या जब्ब्यात. नाही नाही खरं सांगू का, हे बोंडे बाबा पण नाहीये. तुम्हाला तर चमत्कार बघायचा आहे का? बोंडे जरा कपडे काढ. नाही सर्व बाबांचे जसे तुम्ही कपडे काढता, ह्या बाबांचे पण कपडे फाडलेत की नाही, तर ही दाढी वगैरे हे सगळं विग वगैरे उतरवा ना. खरं म्हणजे हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे एक मोठे कार्यकर्ते आहेत. जरा काढा काढा. हे बघा. पण मग त्यांनी ते सगळे चमत्कार केले ते कसे काय? खरं तर ते चमत्कार नसतात. ती असते हातचलाखी. ज्यांना ती हातचलाखी कळते त्यांना ती हातचलाखी वाटते. ज्यांना कळत नाही त्यांना ते चमत्कार वाटतात, जादू वाटते. खरं तर नाही, हे खूप गहन आहे, खूप मोठं आहे. आणि म्हणूनच हे समजावून सांगण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ताताई दाभोळकर यांना मी आज संध्याकाळी आपल्या सोसायटीमध्ये आमंत्रण दिलेलं आहे. मुक्ताताई आणि त्यांचे सहकारी शहाजी भोसले आपल्याला इथे भेटायला येणार आहेत. आता आपण तयारीला लागलं पाहिजे. आज संध्याकाळी. बरं कदम, तुम्ही येणार आहात का तुम्ही लग्न लावून देणार त्या कुत्र्या बरोबर? ज्याला कुत्र्याचं लग्न कॅन्सल. मग संध्याकाळी सगळे तयार राहा आपले प्रश्न घेऊन. चला 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 कामाला लागा. नमस्कार. आमच्या शांतिकुंज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मुक्ताताई दाभोलकर आणि गेली अनेक वर्ष डॉक्टरांबरोबर अनेक व्याख्यानं देणारे त्यांचे अत्यंत जवळचे सहकारी शहाजी भोसले. तर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य वेचणारे आपले आजचे हे दोन पाहुणे आहेत. आमच्या सोसायटीची अशी पद्धत आहे की आलेल्या पाहुण्याचं स्वागत एक स्वागत गीत सादर होतं. तर आज आमच्या महिला सगळ्या तयार आहेत तुमचं स्वागत करण्यासाठी. तर त्या स्वागत गीताचा तुम्ही आनंद घ्यावा ही नम्र विनंती. आम्हाला काही सोसायटीतल्या लोकांना प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे खचितच आहेत याची आम्हाला खात्री आहे. तर पहिला प्रश्न मी विचारू का तुम्हाला? विचारा. हा, म्हणजे लोक फसतात. काही लोक फसण्यासाठी जन्माला येतात असंच वाटत असतं. ते का फसले जातात? असं काय घडतं ज्याच्यामुळे ते फसतात? आता जे इथे सादर झालं ना स्किट, त्याच्यामध्ये दाखवलं बघा, म्हणजे त्यांनी कार्यकारण भावाचा विचार केला नाही
की मुलीचा नवरा जास्त वर्ष जगणं, मुलीचा संसार चांगला होणं आणि कुत्र्याशी तिचं लग्न करणं ह्याचा परस्परांशी काहीतरी संबंध सिद्ध करता येतो का? विज्ञान हे सांगतं की कार्य आणि कारणाचा परस्पर संबंध पाहिजे, पण जेव्हा माणसं असा विचारच करत नाहीत आणि जी काही मिळालेली रेडीमेड उत्तरं असतात ती स्वीकारतात, तेव्हा मग असं होतं की आपल्याला स्वतःची बुद्धी वापरण्याची आपली सवयच नष्ट होते. नाही सगळे बरोबर आहे, पण ताई तुम्ही कुठल्या गावची? मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये बराच काळ राहिले. नशीब तुमचं. नाही नाही, कोकणात तुम्ही जन्माला आले असते ना तर तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनच्या नादीच लागला नसता. अरे कोकणामध्ये अशी एक भूत आहेत ना, मानावर बसली ना तर उठतच नाही. वांग भूत्यांना माहित नाही. आणि तुम्हाला सांगतो प्रत्येक झाडावर एक भूतामध्ये जकी म्हणू का शेंद्री जकी सगळी केवढी भूत माहिती आहे आमच्या गावाला. आता बोला. मी जसं निम्म आयुष्य पश्चिम महाराष्ट्रात राहिले तसं निम्म आयुष्य कोकणात राहिली आणि मला एकही भूत दिसलेलं नाही. आणि 1993 साली म्हणजे आजपासून 20 वर्षापूर्वी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संपूर्ण कोकणात एक शोध भूताचा बोध मनाचा नावाची यात्रा काढली होती. आणि या यात्रेमध्ये जवळपास 200च्या आसपास कार्यक्रम गावोगावी जाऊन आपण लोकांच्याशी बोललो आणि त्यांना सांगितलं भूत दाखवा, कुठे आहे तुमचा बायंगा भूत, कुठे आहे तुमची जखीण, हे आम्हाला दाखवा असं आव्हान दिलं. पण हे कुणी स्वीकारलं नाही आणि एक देखील भूत दाखवलं नाही. खरं तर काय असतं की जसं आपलं शरीर आजारी पडतं तसं आपलं मन आजारी पडतं, पण आपल्या समाजाला हे माहिती नाहीये की मन पण आजारी पडू शकतं, त्याच्यावर इलाज होतो. अख्ख्या भारतात फक्त 4000 मानसोपचार तज्ज्ञ आहेत. आता कोकणामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी एखादा हॉस्पिटल असेल आणि 1-2 मानसोपचार तज्ज्ञ असतील. मग या विचित्र वागण्याचं कारण काय शोधायचं? मग माणसं म्हणतात भूतानी झपाटलंय. त्यामुळे हे खरं तर जेव्हा असं विचित्र वर्तन असतं तेव्हा ती मनोरुग्णता असते, अज्ञान असतं की ज्याच्यामुळे आपल्याला अनेक गोष्टींची कार्यकारण मीमांसा सांगता येत नाही, तेव्हा आपण भूत असं म्हणून मोकळे होतो. हे जे आपल्या मनावरती वर्षानुवर्षांचा पगडा आहे त्याला आपण कधी प्रश्नच विचारलेले नाही. म्हणजे अनिसाचं दुसरं नाव काय आहे माहितीये का? डोकं चालवा चळवळ. जर आपण डोकं चालवलं ना तर आपल्यालाच उत्तरं मिळतात या प्रश्नांची. थोडक्यात काय की ही अशिक्षित असल्यामुळे ह्यांचा आपला लगेच विश्वास म्हणजे काय असं नवं वगैरे नाही. शिक्षितच आहे, सुशिक्षित आहे. कसं माहितीये का भाऊ, आपली अशी एक अंधश्रद्धा असते की अंधश्रद्धा या फक्त अशिक्षित किंवा कमी शिकलेल्या ग्रामीण लोकांमध्ये असतात, पण तसं नाहीये. खरं तर शिक्षणाने हे काम करायला पाहिजे होतं की ज्याच्यामध्ये शिकलेल्या माणसाच्या मनामध्ये अंधश्रद्धा राहायला नको होत्या. पण खरं तर शिक्षित अशिक्षित ग्रामीण शहरी श्रीमंत गरीब असा अंधश्रद्धेच्या बाबतीत काहीच फरक नाहीये. फक्त त्यांच्या अंधश्रद्धेचे प्रकार वेगळे आहेत आणि त्याबद्दल बोलण्याची भाषा वेगळी आहे. म्हणजे आता जे सगळे शिकलेले माणसं आहेत, म्हणजे त्यांना सुशिक्षित असा शब्द नाही आपण वापरू शकत, आपण त्यांना शिक्षित म्हणूया अशा अनेक माणसांना, की त्यांना विज्ञानाची भाषा वापरून स्वतःच्या अंधश्रद्धांबद्दल बोलायची एक सवय लागली आहे. कारण ते ज्यांच्यावर विश्वास ठेवतात ते बाबा बुवा अशा भाषेमध्ये बोलतात. मग मॅग्नेटिक फील्ड किंवा पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी, किरण बाहेर पडणारे वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर एक फार छान वाक्य वापरायचे. ते असं म्हणायचे की आपण विज्ञानाची सृष्टी घेतली आहे पण आपण विज्ञानाची दृष्टी घेतलेली नाही. आपण विज्ञानाची करणी घेतली आहे पण विज्ञानाची विचारसरणी घेतली नाही. त्यामुळे ही जी सगळी शिक्षित मंडळी आहोत ना आपण, ते ह्या पहिल्या कॅटेगरीत मोडतो. या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहतात तुमचा आवडता कार्यक्रम कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टॅस्टिक मात्रा. ते जे चमत्कार दाखवतात तुम्ही म्हणता ना की ते हवेतनं साखळी काढतात आणि आपल्याला राख देतात, हे चमत्कार ते कसे काय करू शकतात, काय करतात? माझ्यापेक्षा हे चांगलं तुम्हाला शहाजी दादा सांगू शकतील. ते स्वतः अगदी चमत्कारी बाबा बनू शकतील इतके उत्कृष्ट चमत्कार साजरे करतात. तर मला असं वाटतं की आपण ते प्रत्यक्ष बघूया. दादा 4-5 गुलाबजामुन कारण म्हणजे थोडं थोडं जगणार काय ते हात चलाकीचे प्रयोग दाखवतात. ते काय केटरिंगचा बिझनेस नाही करत आहे. थांबा काहीतरी दाखवत आहे. थांबा दाखवा. मध्यंतरच्या काळामध्ये
एक बाबा हवेतून हात फिरून सोन्याची साखळी अंगठी वगैरे काढायचा. गेल्या 3 महिन्यापूर्वी देखील एका बाबाने एक सोन्याची साखळी काढली होती. तो प्रयोग कसा होतो ते मी आता करून दाखवणार आहे. मी असा हवेत हात फिरवणार आहे. हवेत हात फिरवल्यानंतर हात मी असा जवळ घेणार आणि रिकाम हातून तुम्हाला मी अशी सोन्याची साखळी करून मी काय बोलतो, आवरी सिद्धी आहे तुम्हाला, मग तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कर काय करता, आपण बिझनेस करू. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर नेहमी म्हणायचे, समजा शहाजी जर बाबा झाला असता तर भांडाफोड करणं अवघड गेलं असतं. तर मी जर बाबा झाला असतो तर भारतातील एकही बाबा एवढे चमत्कार करत नाही, त्यापेक्षा जास्त चमत्कार मी करतो. पण हा चमत्कार केलात कसा तुम्ही? जगातील कोणताही चमत्कार हा एक तर रासायनिक अभिक्रिया असते, भौतिक अभिक्रिया असते किंवा हात चलाकी तरी असते. आता ही हात चलाकीचा प्रयोग होता. माझ्याजवळ हा एक प्लास्टिकचा अंगठा आहे, प्लास्टिक थंब आहे. या थंब मध्ये ही साखळी, ही चेन मी आधीच अशी टाकून ठेवली होती. तो अंगठा माझ्या अंगठून असा घातलेला होता. हलवताना फिरवताना तर मुळी दिसत नाही. आता मी हळूवार करून दाखवतो. असा हात फिरवत असताना हात माझा असा जवळ आला. माझ्या डाव्या हातानं तो अंगठा असा मी पकडला, अंगठा वर वाढला, साखळी खाली पडली. मी इकडे बघतोय, तुम्ही तिकडे बघताय, तोपर्यंत हा अंगठा मात्र माझ्या जेब खिशामध्ये गेला होता. काही बाबा बुवा जिभेमध्ये त्रिशूळ देखील घालतात. तसा प्रयोग मी तुम्हाला करून दाखवणार. आता हा त्रिशूळ मी माझ्या जिभेत आरपार करणार. लागेल ते. रक्त आलं तर तुम्हाला त्रास होऊ नये त्यासाठी हा नॅपकिन, हा रुमाल मी आडवा लावणार आहे घालेपर्यंत. एकदा का जिभेत तो आरपार घातला तर मी तो रक्त आलं तर पुसून घेईन, रुमाल बाजूला करेल, तुम्हाला व्यवस्थित दिसेल. आता बघायला हरकत नाही. काय कर रे ना रे, अरे बापरे, जाऊन राहिले ते खाली. कशा जेल रे भाऊ ते. बापरे देवा, अरे बापरे, रक्त आलं, रक्त आलं, रक्त आलं. कसं काय? दुखी राही ना का? जडा सुद्धा रक्त लागलेलं नाही गो. नाही, रक्त आलं नाही, कारण बाबा फार चमत्कारी असतात ना, बरोबर, त्यामुळे रक्त येत नाही. बापरे. आता याचा कार्यकारण भाव जर सांगायचा म्हटलं, त्रिशूळाचा जो दांडा आहे तो दांडा सरळ नसून असा यू आकाराचा वाकडा केलेला आहे. त्याचा त्रिशूळ बनवून घेतल्यानंतर हा जो इंग्रजी यू आकार आहे हे 2 बोटाने अंगठीमध्ये धरलं जातं. दिसताना तुम्हाला वाटतं का सरळ तसा दांडा असायला पाहिजे, पण तो सरळ नसतो. तो रुमाल जो आडवा लावला गेला तो केवळ हे दिसू नये म्हणूनच. ते कसं केलं जातं बघा. जीभ मी आत घेतली, मुद्दाम झटका मारला, तो म्हटलं खरंच जिभेत घातलं, सरकत माझा अंगठा माझ्या ओठापर्यंत आला, म्हणजे मी माझ्या चमत्काराच्या प्रयोगापर्यंत आलो. हा जो यू आकार आहे हा दाढे खाली धरला आणि त्यातून जीभ बाहेर काढली. अरे बापरे, लपलं नव्हते, लपूनच गेलं. अच्छा, म्हणजे जिभेत त्रिशूळ नव्हता घातला तर त्रिशूळ मध्ये जीभ घातली होती. आणि एक मी पुन्हा तुम्हाला एक चमत्कार करून दाखवतो. तर मला जर एक स्टूल आणि जरा पाण्याचा ग्लास मिळेल का? लगेच आणतो. घ्या लवकर घ्या. पाणी आणले, पाणी पण भरून आणले. ते खरंच पाणी आहेत का? पाणी जाय, प्याचं पाणी आहे. जरा ते पुष्कर दादांकडे द्या, घ्या त्यांच्याकडे द्या, काय त्यांच्या हातात द्या. ते एक घोट वरून घ्या तुम्ही. पाणी जाय, पाणीचे आता इकडे द्यायला हरकत नाही. तुमच्या समोर एक नारळ कलश मांडून ठेवलेला आहे. यावर त्या नारळावर मी आता पाणी टाकणार आहे. आग लागली ना, आग लागली. पाण्यानं आग लागली, बरोबर नाही?
खर तर पाण्यानं आग विझवली जाते, पण चमत्कार झाला आणि पाण्यानं आग लागली. बरोबर आहे का नाही? म्हणजे जे मंत्रातंत्रांना होम पेटवले जातात, काहीतरी चमत्कार घडला म्हटलं जातं, तर या प्रकारचा हा रासायनिक अभिक्रिया असलेला चमत्काराचा प्रयोग आहे. अच्छा. इथं मी रसायन वापरलं आहे. जे नारळ होतं, नारळाच्या याच्यावर काथ्यावर मी एक केमिकल ठेवलं. त्या केमिकलचं सोडियम मेटल. सोडियम मेटल मेटल सोडियम मेटल हे नेहमी रॉकेल मध्ये ठेवतात, कारण पाण्याशी जर संपर्क आला तर ते पाण्यानं पेटणारं रसायन आहे, केमिकल आहे. जरी तुम्ही ते तपासलं पाणी म्हणून, पण मी नारळाच्या त्या काथ्यावर सोडियम मेटलचा एक पीस अगोदर ठेवलेला होता. त्यावर पाणी टाकलं आणि सोडियम पेटलं, पर्यायी नारळ पेटलं. किंवा पोटॅशियम परमनेटवर तुम्ही ग्लिसरीन जरी टाकलं तरी पेटतं. अशाच प्रकारच्या रासायनिक अभिक्रियातून हे काही गोष्टी घडत असतात. आणि जर कोणी बाबा असं करतोय तर आमच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने 21 लाखाचं आव्हान आहे. 21 लाखाचं. म्हणजे गेल्या 26 वर्षापूर्वी 1 लाखाचं आव्हान आम्ही ठेवलेलं होतं. 26 वर्षात 1 लाखाहून आम्ही एकाचं 2 केलं, 5 केलं, 11 केलं, आता 21 लाख आव्हान आहे. का तुम्ही विज्ञानाचा सहारा न घेता दैवी चमत्कार सिद्ध करा आणि 21 लाख रुपये बक्षीस मिळवा. 21 लाखाचं कोणी अजून सिद्ध करू शकले? कोणी नाही. म्हणजे भारतामध्ये इतके बाबा आहे, कोणीही ते आव्हान स्वीकारायला तयार होत नाही. या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहतात तुमचा आवडता कार्यक्रम कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टॅस्टिक मात्रा. जो कायदा व्हावा म्हणून डॉक्टर नरेंद्र दाभोलकर गेली अनेक वर्ष लढत होते, तो कायदा खरंच अंमलात आलाय का आणि त्याचा काही फायदा होऊ शकतोय का? काय आहे तो कायदा? डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर हा कायदा वटहुकूम स्वरूपात पहिल्यांदा काढण्यात आला आणि नंतर त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालं. या सगळ्या प्रवासामध्ये आत्ताचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष आहेत ते अविनाश पाटील, प्रधान सचिव आहेत ते माधव बावगे आणि आम्ही सर्वच कार्यकर्ते यांनी अतिशय पाठपुरावा करून हा कायदा मंजूर होण्याच्या प्रक्रियेमध्ये हे घडलं पाहिजे अशा दृष्टीने काम केलं. याच्यामध्ये 12 कलमं आहेत की ज्यांना निखालसपणे शोषण करणाऱ्या अंधश्रद्धा ठरवलं गेलेलं आहे. या कायद्याखाली आजपर्यंत 300च्या वर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यातल्या 2 गुन्ह्यांमध्ये कन्व्हिक्शन देखील झालेलं आहे. कायद्याला 3 वर्ष झालेली असून. आणि या गुन्ह्यांचा जर आपण तपशील बघायला गेलो तर आपण खरोखर महाराष्ट्राला पुरोगामी म्हणावं का असा प्रश्न आपल्या मनाला पडतो. म्हणजे खरं तर जिथे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरेंचा खून होतो त्या महाराष्ट्राला पुरोगामी म्हणावं का हा एक वेगळा प्रश्न आहे. आणि 3 वर्ष उलटून गेले तरी मारेकरी मोकाट आहेत, सापडू शकत नाहीयेत. आणि जे आज तुमच्या सोसायटीतल्या माणसांना तासाभरात पटू शकलं ते सामान्य माणसाला सांगणाऱ्या माणसाचं खून होतं पण खुनी पकडले जात नाहीत, अशी आपल्या समाजातली परिस्थिती आहे. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की या कायद्याखाली दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये जवळपास 10 ते 12 गुन्हे हे नरबळीचे आहेत. बापरे. हा कायदा त्याच्या विरोधकांचे सर्व आक्षेप मोडून काढतो. असं बोललं जायचं की हा एकाच म्हणजे हिंदू धर्माविरोधाचा कायदा आहे, पण या कायद्याखाली दाखल झालेला पहिल्या गुन्ह्यातला आरोपी हा मुस्लिम बाबा आहे. भाग्यनगर पोलीस स्टेशन नांदेड इथं ती केस दाखल झालेली आहे. पहिल्या 100 केसेसचा आम्ही रेकॉर्ड ठेवलं, त्यातले जवळपास 20 बाबाबुवा मुस्लिम आहेत, काही ख्रिश्चन आहेत, काही बौद्ध आहेत आणि हिंदू आहेतच. म्हणजे गुन्हेगाराला कुठला धर्म नसतो ते या कायद्याच्या बाबतीत देखील सिद्ध झालेलं आहे. मग हेच सगळं डॉक्टर पोट तिडकीनं सांगत होते तेव्हा जर आपल्या समाजानं समजून घेतलं असतं तर कदाचित डॉक्टरांचा जीव वाचू शकला असता. त्यामुळे आज आपण समाज म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे की किमान हा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी तरी आपण प्रतिसाद दिला पाहिजे. बरं का मुक्ताताई, शहाजी दादा, तुम्ही इथे आलात, खूप उपयुक्त माहिती दिलीत. आमच्याकडे असाच एक पुरोगामी विचारांचा हा आमचा वॉचमन आहे. खरं तर हा खूप छान भारूड सादर करतो. तुझी काय इच्छा आहे? तुला कार्यकर्ता वगैरे व्हायचंय काय? नाही, म्हणजे मला पण असं वाटतंय ना की बाबा आपण पण समाजासाठी काहीतरी करावं.
मग आम्हाला जर तुमच्या बरोबर काम करायचं असेल, मला एकदा वाटलं होतं पण तसं, मी म्हणलं चला आपण समाजासाठी काहीतरी करूया. तर आमची जोडीदार मित्रमंडळी पाहुणे रावळी काय म्हणायला लागली माहित आहे, उगाच घरच्या भाकऱ्या खाऊन लष्कराची दोन्ही कशाला धुयायची. अच्छा. मग आता वाटलं तर मग खरंच म्हणजे घरदार सोडा बेडायला लागत नाही ना तसं काय. नाही भाऊ, अजिबातच लागत नाही. तुम्ही खूप चांगलं झालं हा प्रश्न विचारलात. डॉक्टरच सांगायचे की पहिला प्रेफरन्स तुमच्या कुटुंबाला, दुसरा प्रेफरन्स तुमच्या व्यवसायाला आणि तिसरी प्राथमिकता तुम्ही चळवळीला द्या. म्हणजे तुम्ही घरच्यांच्या बरोबरीने स्वतःची नोकरी सांभाळून हे काम करू शकता. त्यामुळे तुमच्यापैकी ज्यांना कुणाला या कामाला जोडून घ्यावंसं वाटतं त्या सर्वांचं स्वागत आहे. ज्या कोणाला या चळवळीचा भाग व्हायचंय त्यांनी जरूर आम्हाला मी सांगत असलेल्या फोन नंबरवर संपर्क करा. शहाजी दादांचाच नंबर आहे हा, 9422 21 25 57. 9422 21 25 57. वा 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 वा. रोहित्या, आता भारूड व्हायला पाहिजे की नाही? मग ये की पुढं. फार छान सादर करतो भारूड. ये. सूर्य उगवला प्रकाश पडला. सूर्य उगवला प्रकाश पडला. आडवा डोंगर आडवा डोंगर आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. आता मला सांगा ह्याचा अर्थ काय? सोपं आहे. नमस्कार केला सूर्याला. नाही त्याचा अर्थ खरा कसा होतो माहितीये का? सूर्य उगवला म्हणजे काय? ज्ञानाचा सूर्य उगवला. ज्ञानाचा सूर्य. हा, प्रकाश पडला म्हणजे त्या ज्ञानाचा सगळीकडे प्रकाश पडला. पण त्या ज्ञानाचा प्रकाश आहे का नाही, तो आपल्यापर्यंत पोचतच नाही. आता त्याचं कारण का पोचत नाही आपल्यापर्यंत? तर त्या प्रकाशाच्या मध्ये आणि आपल्यामध्ये एक असा अज्ञानाचा अंधश्रद्धेचा डोंगर उभा राहिलाय आणि त्याच्यामुळं तो प्रकाश आपल्यापर्यंत पोचतच नाही. म्हणूनच म्हणते मी, काय म्हणते? आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. खरं सांगू का, हे अंधश्रद्धेचा डोंगर आहे का नाही, लय बेकार डोंगर आहे, लय बेकार डोंगर आहे. आणि तो हटलाच पाहिजे तरच तो ज्ञानाचा प्रकाश आपल्या सगळ्यांच्या पर्यंत पोच. मग त्यासाठीच तर आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती. मुक्ताताई आणि शहाजी दादा, तुम्ही इथे आलात, आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं, आमच्या सगळ्या प्रश्नांचं शंकांचं निरसन केलेलं आहे. पण आता आमच्या टीव्हीतल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? विवेकाचा विचार मांडला म्हणून महाराष्ट्रात यापुढे कुणाचा खून होता कामा नये. आणि आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांचे खुनी अजून मोकाट आहेत, ते ताबडतोब पकडले गेले पाहिजेत. ही आपली सर्वांची समाज म्हणून जबाबदारी आहे. तर मंडळी, आता आपली भेट होणार आहे पुढच्या बुधवारी रात्री 9:30 वाजता आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर. तेव्हा पाहायला विसरू नका आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा. लाईफच्या प्रॉब्लेमवर फंटास्टिक मात्रा.